हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंदातील पुढचा अध्याय म्हणजे 25वा अध्याय हा गोवर्धन धारणाचा अध्याय. गोवर्धन एवढा मोठा पर्वत भगवंतानी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर धारण केला. आणि काय वर्ष होतं, किती वय होतं, तर फक्त 7 वर्षाचं भगवान श्रीकृष्णाचं वय आहे. 7 वर्षाचा मुलगा त्याच्या हातामध्ये एक पिशवी दिली तर तो त्या ठिकाणी खाली ठेवतो. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, म्हणून शक्ताला नाना बुद्धी सांगाव्या. अशक्तपणा, शरीर जे आहे ते बलदंड झालं पाहिजे आणि घरोघरी गायी पाळा हेची आवडे गोपाळ. आता या ठिकाणी शुकदेव म्हणतात की ही जी पूजा झाली, या गोवर्धनाची पूजा झाली आणि आता आपली पूजा म्हणजे आपला यज्ञ हा बंद पाडला आहे, हे इंद्राला ताबडतोब समजलं. गोप्येभ्य कृष्णनाथेभ्यो नंदादिभ्यश्चुकोपसहा. कोपसहा म्हणजे 6 म्हणजे त्याला कोप धारण केला त्या इंद्राने. त्याला समजल्याबरोबर तो या नंदादी सगळ्या गोपांवर रागवलेला आहे. इंद्र हा स्वतःला त्रैलोक्याचा ईश्वर समजत होता. आता इंद्र आणि ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये हे पुन्हा पुन्हा येत असतात. कुठल्या ना कुठल्या रूपाने येत असतात. मागची एखादी घटना झाली त्यापासून ते शिकले असं नाही, पुन्हा पुढच्या वेळेस पुन्हा त्यांचा अहंकार हा जागृत होतो. जसं आपलं पण तसंच होत असतं. आता या ठिकाणी त्या इंद्राने संवर्तक यांना बोलावलं. संवर्तक त्यांचा इंद्राचा सेवक आहे. त्याचं डिपार्टमेंट जसं होतं तसं त्या डिपार्टमेंटचा प्रमुख असणारा हा संवर्तक. गणम सांवर्तकम नाम मेघानां चांतकारिणां इंद्र प्राचोदयत क्रुद्धो वाक्यम चामहेश मान्यत. इंद्र स्वतःला ईश्वर समजत होता. आता त्याने संवर्तकाला बोलवून आणलं आणि त्याला सांगितलं, तू तुझ्या गणासह या गोकुळामध्ये जा आणि भरपूर पाऊस पाड, जेणेकरून सगळ्यांची दाणादाण उडाली पाहिजे. हे स्वतःला समजतात तरी काय, या गवळ्याच्या पोरांना एवढी नशा कशामुळे चढली आहे हे मला एकदा समजलं पाहिजे. आणि सामान्य माणूस असणाऱ्या ह्या कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे ह्या गोपांनी सर्वांनी माझा यज्ञ बंद पाडलेला आहे. कृष्णम मर्त्युम आश्रित्य ये चक्रूर देवहेलनम. देवहेलनम, हेलनम म्हणजे अवहेलनम. देवांची सुद्धा अवहेलना या गोपांनी केलेलं आहे या कृष्णाच्या सांगण्यामुळे. यथादृष्टै कर्ममयी कृतुभिर मनोभिनिभैही. या जगात भवसागर पार करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. काही जण ब्रह्मविद्येच्या भरोश्यावर भवसागर पार करण्याचा प्रयत्न करतात, पण ते म्हणजे एखाद्या फुटक्या नावेचा आश्रय घेतल्याप्रमाणे आहे. काही जण आपल्या कर्माने भवसागर पार करण्याचा विचार करतात, पण ते सगळेच कमी पडतात. त्यापेक्षा माझ्यासारख्या म्हणजे इंद्र असं म्हणतं की माझ्यासारख्या जर आश्रय घेतला असता तर यांना हा भवसागर पार करणं काहीच अवघड नाही. आता कृष्णाबद्दलचं जे मत किंवा जे अपशब्द या ठिकाणी इंद्र बोललेले आहेत त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होते. वाचालम बालिशम स्तब्धम अज्ञम पंडितमानिनम. कृष्ण कसा आहे, हा पोरकट आहे, लहान वय आहे, पोराच्या बुद्धीप्रमाणे हा सगळ्या क्रीडा करणारा आहे आणि व्यर्थ बडबड करणारा आहे, अभिमानी आहे आणि मूर्खसुद्धा आहे. शिशुपालांनी जशा शिव्या दिल्या भगवान श्रीकृष्णाला तसं या ठिकाणी हा इंद्रसुद्धा म्हणत आहे. कृष्णासाठी अपशब्द जे आहेत ते या ठिकाणी बोललेले आहेत. आणि आता येषां श्रियावलिप्तानां कृष्णनामध्यां दायितात्मनां धुनुत श्रीमदस्तंभम पशून नयत संशयम. धनाची नशा चढलेल्या आणि कृष्णाने भडकवलेल्या, धनाची नशा चढलेल्या आणि कृष्णाने ज्यांना चांगल्या मार्गापासून भ्रष्ट केलं आहे असे हे जे गोप आहेत, जे या व्रजामध्ये राहत आहेत आणि त्यांचे जे जनावरं आहेत
त्या सगळ्यांचे घमेंड जिरवा आणि त्यांचा संहार करा. आणि तुम्ही हे सगळं करा माझ्या आज्ञेप्रमाणे. अहम च ऐरावतम नाम नागम आरुह्यानुव्रजे व्रजम. मी सुद्धा माझ्या ऐरावतावर बसून, हत्तीवर बसून त्या ठिकाणी तुम्ही कसा पराक्रम करीत आहात हे पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी येणार आहे, असं इंद्राने सांगितलं. आता इंद्राने अशी आज्ञा दिल्यामुळे आत्तापर्यंत जे मेघ बंधनामध्ये अडकून होते, आता इंद्राने त्यांना मोकळीक दिली. त्यामुळे ते जोराने मुसळधार असा वर्षाव करू लागले. आजही जो पाऊस पडत आहे केदारनाथ वगैरे या सगळ्या उत्तराखंडामध्ये, जी पुष्पवृष्टी होती की हातीच्या सोंडे एवढ्या धारा पडायला सुरुवात झाली आणि सगळ्या गोकुळाला त्यामुळे पीडा होऊ लागली. नंद गोकुल मासारही पीडया मासुरो जसा. प्रचंड वाऱ्याने ढकलले जाणारे हे सगळे मेघ जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि वर्षाव होऊ लागले आणि क्वचित गारासुद्धा पडू लागल्या. आता पूर्ण व्रजभूमी पाण्याने भरून गेली. जलौघे प्लायवामाना भूना दृश्यत तनोन्नतम. म्हणजे पूर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. उंच सखल भाग हे सुद्धा दिसेनासे झाले. त्याची अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि झंझावत झाला. त्यामुळे आता जी काही जनावरं होती ती सुद्धा आता त्या थंडीमुळे थरथर कापू लागली. गोप जे आहे ते सुद्धा बिचारे, त्यांच्या अंगावर काय असेल ते घोंगडी असेल त्याच्यामुळे सुद्धा ते सुद्धा थरथर कापत होते. आणि आता सगळ्यांना आता भगवंताच्या चरणाचा एकच आश्रय राहिला. चरण हेच आपले आश्रय आहेत हे जाणून ते सगळे त्यांच्याजवळ आले. शिरःसुतांश्च कायेन प्रच्छाद्यासार पीडिताः वेपमाना भगवतः पादमूलम उपाययो. भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेणं हाच एक आता यावर उपाय आहे. म्हणून सगळेजण म्हणाले, कृष्णा कृष्णा प्रभो, या गोकुळाचा स्वामी तूच आहेस. आणि भगवंताने पाहिलं की ही मुसळधार पाऊस आणि गारांचा हा जो वर्षाव जो आहे तो होत आहे, ही त्या इंद्राचीच करामत आहे हे भगवंताच्या लक्षात आलं. आपण इंद्राचा यज्ञ बंद पाडला म्हणून तो आता रागवलेला आहे. मग आता देवता जे आहेत त्या कशा प्रकारचे असतात? देवता या सत्वगुणीच असल्या पाहिजेत. देवतांना काही आपण अर्पण केलं नाही म्हणून देवतांचा कोप आपल्यावर होईल, ही वृथा गोष्ट मनातून काढून टाका. देवता केव्हाही दुसऱ्याचं भला करण्यासाठीच आहेत आणि तसं नसेल तर मग त्यांचा अभिमानाचा सुद्धा नाश करणं हे महानारायणाचंच काम आहे. म्हणून स्वतःच्या मूर्खपणामुळे हे लोक स्वतःला लोकपाल समजतात. यांचा हा ऐश्वर्याचा गर्व आणि अज्ञान मी आता नाहीसा करतो. तस्मान मत शरणम गोष्टम मन्नाथम मत्परिग्रहम गोपाये स्वात्मयोगेन सोयम मे मृतः आहेत. हे गोकुळ जे आहेत, हे सगळे गोप जे आहेत ते माझ्यावर आश्रित आहेत. मीच त्यांचं रक्षण करणार आहे आणि मी त्या सर्वांचा आपलेपणाने स्वीकार केला आहे. आत्तापर्यंतच्या अनेक विघ्नांमध्ये मी त्यांना तारून नेलेलं आहे आणि मी त्यांचं रक्षण करता आहे. आणि म्हणून माझ्या योगमायेचा आश्रय घेऊन मी त्या सगळ्यांना संरक्षण देणार आहे असं भगवंत म्हणतात. आणि गोवर्धन पर्वत जो आहे तो भगवंताने उचललेला आहे. इत्युक्त्वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम. अचल म्हणजे पर्वत. गोवर्धन असा अचल असा पर्वत जो आहे, हस्तेन कृत्वा, त्या पर्वताला त्याने फक्त आपला हात लावला, डावा हात लावला. भगवंताच्या हाताचा स्पर्श होताच तो पर्वत तो उचलला गेला. आणि दधार लीलया कृष्णच छत्राकम इव बालकः. छत्राक म्हणजे वनस्पती, जी पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसते, घाणेरड्या किंवा कचराकोंडीच्या त्या ठिकाणी असणारे जे काय म्हणतो आपण, कुत्र्याची छत्रीसारखं दिसतं आणि अगदी हलका असतं वजनाला. आता त्याला मशरूम म्हणतात. आणि ती पद्धत निघाला तर मशरूमचं सूप. रोज सकाळी फिरायला गेल्यावर ते मशरूमचं सूप विकणारे सुद्धा खूप लोक आहेत आणि पिणारे खूप असल्यामुळे ते विकणारे भरपूर आहेत. म्हणजे तो एक स्वतंत्र व्यवसाय सुरू आहे. शास्त्रामध्ये ते वर्ज्य आहे, ते काही घेऊ नये. अथा भगवान गोपान हेमबतात व्रजौकसः यथोपजोषम विशत गिरिर्गर्तम स गोधना. भगवंताने जसं ते
कुत्र्याची छत्री लहान मुलांनी आपल्या हातामध्ये उचलावी, तसं डाव्या हाताच्या करंगळीवर तो पूर्ण पर्वत त्याने धारण केला, तो उचलला आणि त्या ठिकाणी जो खूप मोठा खड्डा झाला ते पाहिल्यावर आता वाऱ्याची आणि पावसाची भीती नको असं सगळ्यांना भगवंत सांगत आहेत. आणि तुम्हीसुद्धा ही जी मी योजना केली आहे त्याचा फायदा घेऊन की तुम्ही आपापली गुरं घ्या, छकडे घ्या आणि परिवारासोबत याच्या खाली येऊन थांबा. न त्रास इह वहा कार्यो मध्यस्थान निद्रिनी पातने वात वर्ष भये नादम तत्राणम विहितम ही वहा. त्यामुळे सगळे व्रजवासी होते ते तहान भूक ही जी व्यथा आहे ती सगळे विसरून श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या खाली जाऊन राहिले. आता किती दिवस राहिले तर सलग 7 दिवस भगवंताने डाव्या करंगळीवर तो पर्वत उचलून धरलेला आहे. आणि भगवंत ज्या अवस्थेमध्ये उभे आहेत, रामाचं जसं आपण पाहतो, राम जसा शब्द आहे तसा सरळ सरळ रामाचं रूप आहे. कृष्ण जो आहे तो 4 ठिकाणी वाकडा असणारा आहे. त्याची जी काही आपण मूर्ती आपल्या डोळ्यापुढे आणतो त्यामध्ये सुद्धा बासरी आहे. ती बासरीत फक्त एक सरळ असते आणि ती बासरी सोडलं तर भगवंताचं प्रत्येकच गोष्ट ही वाकडीच आहे. म्हणतो कृष्ण शब्द लिहिताना सुद्धाच वाकडा तिकडाच आहे. पण भगवंत अशा अवस्थेतसुद्धा त्या करंगळीवर गोवर्धन धारण करून एक पाऊल देखील इकडे तिकडे हललेले नाहीत. सप्ताहम ना चलत पदात, म्हणजे पायसुद्धा त्याने हलवलेला नाही आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आश्रय दिलेला आहे. कृष्णाच्या योगमायेचा हा प्रभाव इंद्राच्या लक्षात आला आणि इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आता इंद्र स्वतःचा मान जो आहे तो सगळा गर्व जो आहे तो सगळा विसरलेला आहे आणि त्याने आपल्या मेघांना, जो सावर्धक मेघ आहे त्याला आवरलं, त्याला थांबवलं आणि त्याबरोबर तो तुफान पाऊस, जो इतका घनघोर पाऊस पडणं होतं ते सगळं एकदम शांत झालं. खूप जोराचा पाऊस यावा आणि क्षणार्धामध्ये तो पाऊस थांबावा आणि पुन्हा शुभ्र असं चांदणं पडावं किंवा सूर्याचं पुन्हा किरणं पडावेत, तसं त्या ठिकाणी झालं. आणि गोवर्धनधारी श्रीकृष्ण त्या गोपांना म्हणतात की आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया, गोधनं, मुलं हे सगळे घेऊन आता या गोवर्धनाच्या खालून बाहेर निघा आणि बाहेर या. सगळीकडे आता शांतता प्रस्थापित झाली. निर्यात त्यजत त्रासम गोपाः स स्त्री धनार्भकः उपार्तं वातवर्षं विदप्पायाश्च निमग्नाः. पाणीसुद्धा ओसरलेलं आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून भागवतकार सांगतात की या जगामध्ये भगवान श्रीकृष्णांना होऊन आज 5125-27 वर्ष झाली. यामधल्या अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. ज्या ठिकाणी आज हिमालय दिसतो त्या ठिकाणी पूर्वी मोठा समुद्र होता, भूकंप झाला, ज्वालामुखी झाला, त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी हिमाचलासारखा पर्वत तयार झाला. पण यामधल्या 2च गोष्टी ज्या आहेत त्या भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून आजपर्यंत त्या एकच आहेत. ती म्हणजे यमुना नदी आणि गिरिराज हा पर्वत. हे मात्र त्या काळापासून जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी सांगतात त्या इंद्राच्या अधिकारातून 4 पदार्थ भगवंताने काढून घेतले, भवाय भव गोपाय. आणि मग सांगतात भगवानापि तं शैलं स्वस्थाने पूर्ववत प्रभुः पश्यतां सर्वभूतानां स्थापयामास लीलया. गोधन, स्त्रिया, मुले यांना घेऊन सगळेजण बाहेर पडले, छकड्यात बसून हळूहळू आपल्या गावाकडे निघाले आणि सर्वशक्तिमान अशा भगवंताने सर्वांच्या देखत जसा तो पर्वत खालून उचलला होता तसा तो हळू अलगदपणे खाली ठेवला. आता हे पाहून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. आता याच ठिकाणी काही जण पुन्हा सांगतात आणि असे चित्रसुद्धा उपलब्ध आहेत. सगळ्यांना असं वाटलं अरे हा एवढसा 5-7 वर्षाचा कृष्ण एका करंगळीवर एवढा मोठा पर्वत 7 दिवस धारण करून आहे, जागचासुद्धा हलला नाही आणि आम्ही त्याच्या भरोश्यावर आपल्या हातात काठ्या घेऊन नुसतेच बसलेलो आहोत की हा सगळं आपलं सगळं करणार आहे. पण असं करून चालणार नाही, आपण सुद्धा कर्म केले पाहिजेत. आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटलं की आपण आपल्या काठ्यासुद्धा त्या गोवर्धनाला लावाव्यात आणि थोडासा टेकू द्यावा, तेवढंच त्या कृष्णाच्या करंगळीला थोडासा तरी आराम मिळेल.
सगळ्यांनी काठ्या लावल्या. भगवंत म्हणतात, अरे वा, छान झालं, तुमची मदत झाली. त्यामुळे आता माझं बोटसुद्धा थोडंसं, मी सुद्धा थकलेलं आहे, बोटसुद्धा थोडंसं दुखत आहे. म्हणून कृष्णाने हळूच आपलं बोट तिथून बाहेर काढल्याबरोबर तो पर्वत पुन्हा डगमगायला लागला. म्हणून देव करीलचे मानावे. देवाच्या कृपेने सर्वशक्तिमान असा भगवंताच्या देखत तो पर्वत तो उचललेला होता, तो तसाच खाली ठेवला. वयस्कर गोप जे होते त्यांनी येऊन कडकडून भगवंताला मिठी मारली. सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. प्रेमपूर्वक दही, तांदूळ, पाणी आणून भगवंताचा मंगलविधी केला, त्यांना आशीर्वाद दिला. यशोदा रोहिणी नंदो रामश्च बलिनाम वरहा कृष्णमालिंगे युयुजुर आशिषः स्नेह कातरहा. यशोदा, रोहिणी, नंद, बलवान असणारे श्रेष्ठ असे बलराम हे सुद्धा प्रेमविवल होऊन भगवान श्रीकृष्णांना हृदयाशी देऊन कवटाळू लागले. आणि त्याच वेळेस आता जी आपली बँड पार्टी आहे ती म्हणजे दिवी देवगणा साध्या सिद्ध गंधर्व चारणा. हा बँड पार्टी म्हणजे हे सगळं सिद्ध गंधर्व चारण हे जे आहेत. तुष्टुभूर मुचुस्तुष्टा पुष्पवर्षाणी पार्थिवा. त्यांनी आकाशामध्ये एकत्र येऊन भगवंताची स्तुती करत त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. स्वर्गामध्ये देव शंख आणि नौबती वाजू लागल्या आणि तुंबरू गंधर्वराज हे आता गायन करू लागले. आणि श्रीकृष्ण, बलराम आणि हे गोप ब्रजाकडे जायला निघाले. आणि त्यामुळे जातानासुद्धा पुन्हा भगवंताच्या लीलाचंच गायन करत आनंदाने सगळी मंडळी आपापल्या घरी जाऊन पोहोचले. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे पंचविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा,
प्राणची कीर्तनकारांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापजाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.